जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालो कामानिमित्त कडेपूरला. बसलो बसमध्ये आणि निघालो कराडच्या दिशेने. मामा पण होता माझ्यासोबत. म्हटलं मामाला पण घेऊया व्हिडिओमध्ये. बाहेर सगळी हिरवळच. ते पाहत आम्ही कधी कराडमध्ये पोचलो कळालंच नाही. कराडमध्ये पोहोचलो तर नुसताच पाऊस, नुसता धुरळा गेलेला पावसाने. पावसातनं वाट काढत निघालो स्टँडकडे हळूहळू चालत. मगाशी जे एका चित्रीतून दोघे जण चालत होते ते दोन्ही पण माझे मामाच आहेत. पोहोचलो एकदाच स्टँडमध्ये. हा पहा कराडच्या स्टँडचा व्ह्यू कसा आहे, एकदम कडक. तेवढ्यात आली बघा विठ्ठा बस. मग काय, बसलो बसमध्ये आणि निघालो. हा बघा कॉलेजकडे जाणारा पूल. येथेच कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे. आणि या दोन्ही नद्यांनी कसं रौद्र रूप धारण केले ते पहा. या दोन्ही नद्यांचं रौद्र रूप डोळ्यासमोरून जातंय ना जातंय तोपर्यंतच आपण पोचलो सुरलीच्या घाटामध्ये. घाटातला व्ह्यू कसा आहे बघा, एक नंबरच. घाट संपला आणि आपण पोचलो पुढे कडेगावमध्ये. पाऊस पडतच होता आणि ह्या दृश्याचा आनंद घेत घेत गाडी पुढे जात होती. गाडी पोचली कडेगावमध्ये आणि ओळी स्टँडच्या दिशेने. स्टँडमधले खड्डे चुकवत चुकवत गाडी हळूहळू पुढे जात होती. एकदाच पोचलो कडेगावमध्ये आणि गाडी आपल्या आपल्या जागेवरती लागली आणि काही प्रवासी उतरले, काही नवीन प्रवासी चढले बसमध्ये. शेवटी पोचलो कडेपूर स्टँडला आणि केला दाजींना कॉल. तेवढ्यात मामा म्हणाला, चल चहा पिऊ. म्हटलं चल. मग गेलो हॉटेलमध्ये. सांगितला 2 कप चहा. कडक असं बाहेर पावसाचं वातावरण झालेलं. चहा येईपर्यंत वाट बघितली. चहा आला की चहाचा बुकना पाडला. तेवढ्यात दाजी आले न्यायला. मग काय, बसलो एका गाडीवर 3 जण आणि निघालो घराच्या दिशेने. मामाला वाजवते थंड, मामानं घातलेली टोपी. पोहोचलो घरापाशी. रस्ता थोडा खराब झालेला पावसाने, खूपच जास्त पाऊस झालेला. त्यामुळे हळूहळू गाडी काढत पोहोचलो आम्ही घरापाशी. एकदाच घरापाशी गाडी लावली आणि घरामध्ये गेलो.